नाही लोक 4-5 लाख लोकांच्या सुविधेसाठी ती आम्हाला गाळे हटवावे लागणार आहेत आणि गाळेवाल्यांच्यावर आमची समाधानकारक चर्चा चालू आहे. गाळेधारकांना माझी विनंती आहे की त्यांनी 4-5 लाख लोकांचा विचार करून त्याच्यानंतर 40-50 करोड रुपये खर्च होणार आहे शासनाचा, त्याच्यानंतर जवळजवळ 150 लोकांना नोकऱ्या लागणार आहेत. हा सगळा विषय आहे आणि त्यांच्या कुठल्याही गाळेधारकांच्यावर आम्ही अन्याय करणार नाही आहे. त्यांचं पुनर्वसन 100% करू. त्यामुळे तुमच्यामार्फत मला विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही ते गाळे स्वतःहून काढून घ्यावे आणि आम्हाला जे आम्ही ध्येय आखलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला मदत करावी. पुनर्वसन करण्यासाठी आम्ही 3-4 स्पॉट दिलेले आहेत, त्यांना आम्ही तसं सुचवलं आहे, त्यांच्यावर आमची सकारात्मक चर्चा चालू आहे. आंदोलन करणाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आंदोलन कृपा करून करू नका, कारण 4-5 लाख लोकांचा प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं की तुमचं पुनर्वसन आम्ही करतो, चर्चेतून आपण मार्ग काढूया. आणि ज्यांचं मेन रस्त्यावर जे फेरीवाले होते त्यांना माझी विनंती आहे, तुमचं पुनर्वसन झालेलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. त्यामुळे ह्या आंदोलनामध्ये कृपा करून तुम्ही येऊ नये, कारण तुमच्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही आहे. आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, आंदोलन करू देत. जे काय 28 गाळेधारक आहेत त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, करण्याचं करू देत. पण ज्यांचं पुनर्वसन झालेलं आहे, ज्यांच्यावर अन्याय झालेला नाही, ज्यांचा धंदा अगदी व्यवस्थित चालू आहे आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, त्यांना विनंती आहे तुम्ही आंदोलनात कृपा करून सहभाग घेऊ नका. गाळेधारकांना आम्ही तोंडी 8 दिवसाच्या अगोदर तोंडी सांगितलेलं आहे आणि नियमाप्रमाणे 2 ते 3 दिवसाच्या अगोदर त्यांना आम्ही नोटीस दिली. सबस्क्राइब करा आणि